कुठपर्यंत राहिलं बाय बर हा हे इकडे सगळे पाणी मी काय म्हणते घ्यावा हे सगळे बांधून घ्या अहो आता मी किती करणार मला सांगा काय बघू. किती करणार म्हणजे हा? एक दोन बाई लावायची तू अशी करते ना काही गोष्टी तुम्ही रोज असंच म्हणता बाई लावायची मग तुम्ही बघायची ना एखादी बाई एखादा माणूस तरी बघायचा ना. मला काय टाइम आहे? नाही हा? राहत मला हे सारखं- रिकामे गावातले उद्योग करावा लागायचे सारखं काय जाऊन मी हेच करत बसू काय हा तुला काय गल्लीतल्या बाय काय हं? अरे पण काय माणूस आहे की नाही ती मी हा? ठकीन त्या मोकळ्यात होत्या ना मला तर घरीच दिसली ठकी हो का हा बाकीकडे बरंच तुमचं लक्ष असतं थोडं ना हे जरा वावराकडे लक्ष द्या समजलं. मग तू रोज त्याच्यामुळे तेच, ते ना रोज तू तेच. बाय पाय असं बाया कर. बघते मी नुसतं तेवढं लक्ष भाषण- अरे लक्ष तुझ्याकडेच राहतं माझं ठकीकडे यांच्याकडे लक्ष देईल कमी मी असं काय म्हटलं ना म्हणजे तुमच्या मनात काहीतरी पाप दिसते मला तर. नाही नाही तसं नाही काय मग काय हं? बरं चला लय ऊन लागतं चला पुढे चला. ऊन काय आता ते ऊनच झालं एक दीड वाजत आला बरं तुम्ही या साईडला पाणी बिणी काही दिलं नाही काय हा? पाणी देईल खाली बैस आता थोड्या वेळ जरा निवांत निवांत बसू बरं वाटत तुझ्या जवळ बसलं का मला जरा हो का आज लय प्रेम आले तुम्हाला माझ्यावर. प्रेम आता कधी नाही तुझ्यावर तुझ्यावर कधी प्रेम नाही माझं काय हे नाही नाही या बाई सगळं बांधून घे उद्या आहे ना त्या ठेकेला आणि त्यांना सांगतो राधी येईल पाय राधी मोकळीची बरं का अहो त्या लय आवाच्या सवा पैसे सांगतात त्यामुळे मला असं वाटतं नाही, की नाही. नकोच. राधी काही नाही घेणार मी काय तू आहे म्हणते ना लई जीवाला त्रास नको करून घेतो 2 गडी ठेवले असते तर 2-3 गड्याला काय करते गड्याचे काही काम राहतं का हे बायचं काम आहे आपण किरकोळ. गडी जेवढा काम करतो अरे तेवढं बाई गाड्याला 500 रुपये रोज 200 रुपये रोज बाई येते बोलूनच देणार नाही मला नेहमीच ठरलेलं आहे. हा? तुझ्या या गडी जेवढा काम करतो ना तेवढी बाई नाही करत मला असं म्हणायचंय. किचकट मी काय त्या कामाला ठक्कीच्या मागे लागलात. नाही किचकट कामाला काय करायचे माणसं बरं मग सावली ते आता मी आहे ना जाणार आहे बाहेर बाहेर हा मी काय म्हंटल हे बघा हा. ऐका तुम्ही बाहेर नंतर जा हे एवढी 2 लाईनी करून घेऊया तेवढं मग नंतर जा की बाहेर. नाही मला थोडस आहे ना आपल्याला तुला काहीतरी आणतो खायला याला त्याला आणि काही कपडेला ते आणायचे तुझे ते जम्पर टाकेल शिवायला ते घेऊन येतो. आपण अजून वेळ आहे ना दिवाळीला ते नंतर जाऊया आपण आणायला. हा नाही नाही तेवढे 2 लाईनीचा आपण आपल्याला करून फिरायला जायचंय परत राहू दे तुमचं फिरणं बिरणं समजलं ना. प्रत्येक वेळेला असंच बोलताय फिरायला जायचंय पिक्चरला जायचंय मार्केटमध्ये जायचंय साडी घ्यायचंय काहीच तुम्ही करत नाही. अरे सगळं करतो पण तू हे कामायला बाया लाव म्हणलं तर लावीत नाही. मग आणा तुम्ही आता बाया बस झालं ते बाया अरे काय मदत मला आहे ना कटाळा तू आज लावून या कामाचा जा तुम्हाला जायचं तर द्या जा तुम्ही शेवटी काय ना बरं, मला तू काय आणू संध्याकाळी खायला काहीच आणू नका तुम्ही तेवढे व्यवस्थित आहे दारू पिऊन येऊ नका अगोदरच सांगते अरे, समजलं थोडी ना. थोडी 90 प्यावं लागेल ती मला जाओ तुम्ही आता जा बरं का? माझं डोकं खाऊ नका. थोडी 90 पितो तुला काय आणायचं सांग मला. सांगितलं ना मी एकदा घरी व्यवस्थित या संध्याकाळी बस. हा येतो हा तू जा. नीट काम कर उद्या मी संध्याकाळी हो बाया मला पाहून कामालाच ठेवलंय ना नीट काम कर. हा काय बोलायचं शी रोज उठलं का तेच. काय चाललंय वहिनी काय हो वहिनी उन्हात आहे ना ते बसत नाही ना. उन्हातानाचं काय हा? नवरा पण काय माझा गेलाय तिकडं मार्केटमध्ये मार्केट जरा मध्ये एवढं- नाही गेला तो हा इकडे तुला सांगतो आली आली हा अहो हे सारखं खाली पडतं ना वालाच्या शेंगा लावल्यात त्यामुळे. काय आज कसं काय आमच्या वावरात कुठे गेले साहेब तुमचे अहो ते माझं झंपर टाकलं होतं ना शिवायला ते आणायला गेलेत आणि काय भाजीपाला आणायचं असेल ते तर किती जम्पर आहे 2 ते त्यानं तर 8 जम्पर आणले तुम्ही किती 8 8 माझ्यासाठीच आणले असते. तुम्ही पण काय एवढं तुम्ही स्वप्न पाहता का बरं का वहिनी तुमचा नवरा हे करतो तो नवरा असं हे करतो तुला कस काय खपत. अहो त्यांना सवयच त्यांना सांगितलं 2 झंपर आणतात 8 हा बरोबर एक साडी आणली तर 2 साडी आणतील. असे आहेत त्यांचं. याच्या अर्थे ना बायकोचा तुला सपोर्ट बायकोचा सपोर्ट असला का तो काला कोणाला बी सपोर्ट वयामानानं वागावं आपल्या मुखात हात नाही राहिले कसं वागावं काय करावं. आता बायको सपोर्ट असते त्याला नावेला दुकान जाता कारण बायको गवत नसेल मग तो करतो तिकडे बाहेर. काय बोलायचं तुम्हाला बायकोचं होत नसेल म्हणजे हं? काय बोलायचं काय स्पष्ट बोला नाही, माझ्याशी. नाही, एवढी सोन्यासारखी बायको याच्यात काय कमी देवानं दिलंय
पण असं माझा नवरा कधी बोललाच नाही ना. हा? बोललाच नाही असं कधी. मग ते त्याचा जीवच नाही ना. जीव आहे जीव आहे ठेकी भाऊ. थके ती वरच्या आळीमध्ये राहते ती. काय बोलताय तुम्ही पण खरंच. 8 जम्पर घेतले त्याला 8. तुमचा काहीतरी हे थोडासा गैरसमज झाला असेल. ते बदल आता ते ते कसं कसं राहतं डोळ्याचा कानाच्या आडबाचा अंतर आहे. ज्या माणसाने डोळ्यात जेव्हा पाहिजे ना तेव्हा मग हा खरा चोर आहे त्यापर्यंत सावच आहे तो. अहो त्यांच्या आहेत ना त्या बहिणी 6 जणी आणि 2 मला घेतलेत झाले 8 बरोबर. आता भाऊबीज येईल ना मग ते 8 जम्पर झालेत असं झाले ते. बाकी काहीच नाही. 3000 त्याला भरून दिला किराणा माझ्या. किराणा 3000चा ठेकेलो नाही नाही नाही. 900 रुपयाची साडी 8 झंपर परकर. मला काय लागत ते घ्यायचं. कमी नाही मला अशी ठेके अशी दिसली पाहिजे का लाखात एक. नाही तुम्ही खोटं बोलताय. खोट जगाचं खोटच वाटणार नवऱ्याचं खरं वाटतं. चोर तो चोरावर त्याचा शिरीजोर. आता काय रडून दिली त्या. आता तुम्ही आला आधी शब्द आता काय लागतो. मी रोज सकाळी उठून इकडे शेतामध्ये येत होते हे सगळं बघण्यासाठी आणि माझं नाव असं काहीतरी करेल मला खबर पण नाही त्याची. भर हॉटेलमध्ये ठेकेलं मिठी मारेल त्यानं. असा पावाडा तोडून तोंडात घालायचा ठेकी खायची. ती म्हणे मी हात नाही मागवणार तुला करायचं होतं. अहो, मला तर कधी त्यांनी एक ग्लास पाणी पण दिलं नाही. ठेकेला दूध पिक्चर पाहाला गाडो काय 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 काय. तुम्ही सगळं खरं सांगताय ना हे. मी तुम्हाला हातानं डोळ्यानं दाखवून देईन डोळ्यानं रेगे पकडून देईन. बर रोज संध्याकाळी चाय प्यायला कुठं राहतो सांग बरं. तुझ्या राहतो का. नाही मला बोलतात की मी गावात राहून मग मित्रांना भेटून येतो. ठेकीच्या घरी बसून राहतो. ठेकीच्या त्याला आणि पुढचं लग्न त्यानं केलं त्यानं स्वतः. आणि तुला फुटका मनी नाही. तू राहिली हेच आभार त्याचं मी मानतो. तू खरी लक्ष्मी. पण मला कसं कोणी अजूनपर्यंत सांगितलं नाही असं असं वागतो माझा नवरा ते. त्यानं सांगितलं ना त्याच्या तो नवरा डोल होतो डोल. त्याला सुपारी देते त्याला मारायची खून करायची कोण सांगल. त्याला संध्याकाळी त्याला येऊ देत ना. मी त्याला खाल्लंच केलं की नाही माझं नाव पण चंपा नाही समजलं ना. त्या माने ना वहिनी तुम्ही लय सण केलं. माझ्या बायकोने एका बाय संग बोलतो इष्टीच्या बाकडे बसतो तरी भांडण केलं डायरेक्ट बाय संग. मी आपली अशी भोळी विश्वास ठेवला. फायदा घेतला बोळीचा फायदा त्याला बोळीचा फायदा घेतला. आता काय करू मी. माझा नवरा कोणी वाटणार का मला सांगा बघू. तर काय कमी तुझ्या का बा. किती काळी ठेकी. तुम्हाला वाटतं ना मी बघा मी अशी पूर्ण आहे की नाही. केस पण माझे मोठे आहेत. काही कमी आहे का माझ्यामध्ये सांगा. वहिनी तुझा मला पटली पण तुझ्या नवऱ्याला का पटत नाही असं. तुम्हाला पटली. स्वभावानं तो स्वभाव किती भारी. तर तुझ्या नवऱ्याला पटत नाही. त्या ठेकीमध्ये काय असं. त्या ठेकीचं तोंड कोणी काढ तो डोका कोणी काढ तरी त्याला ती ठेकीच आवडत. आता काय करायचं मग आता ह्याच्यात. तुला चल मी ठेकीच्या घरात दाखवतोच लगेच रंगी हात पकडून. असं म्हणताय. चाल लगेच ठीक आहे चला. बाय जरी गेलो ठेकीची लगेच चिठ्ठी धरून पायाखाली घाल. तिला बरोबर आणि येता राहिल्या 2-3 दात ना एका बुकीमध्ये ते उतरून टाक. तसंच करते की आता लकडी सोय मकडी वाटी आणा नाही. सगळं खरं असेल बाय ना. तू आता रगरागीन वागीन. चल मी त्याला सोडणार नाही. चलाच तुम्ही मला. चल चला मला घेऊन चला तिथे. चल बघतेस त्या थेरड्याला. नाही चंपा काय दिसना हो पुढे गेली. चंपा काय शोधू राहिले. चंपाला हळू दारी पाय अटकल. काय चंपाला. हा ना तिला शोधू राहिलो काय दिसना ना ती. अहो चंपा आता तर गेली. कुठे इतक्यात गेली की. इतक्यात कुठे गेली पण. सोबत. शिरप्यासोबत. हा भाऊजी तुम्हाला माहितीये का तिला असा हात धरला होता ती शिरप्यान तिचा आणि नेलं तिकडे. हात धरून नेलं. हा पण मला एकच समजत नाही तुम्ही एवढे मस्त दिसाय सुंदर डोळे फटक कपडे घालून निघता आणि त्या शिरप्या संकट काय गेल्या असेल ती. शिरप्या नालायक आहे तिनं बरोबर त्याने काहीतरी फितवलं असेल. हिचे तंगडे तोडावं लागतील मला. पण तुमचा किती एकूण काय जीव होता हो. काय किती तुमची मी तिला इतका जीव लावितो
का बस कधी? मी तेच विचार करत होते, म्हटलं या दोघं जणांचा एवढा विचार आहे आणि कस काय गेली त्याच्यासोबत. नाही नाही नाही, नाही. मला आता आहे ना फक्त दिसू दे तिथे चांगले जाते मोडून ठेवतो. आणि असं कोणा समजा हात धरून कसं काय जाईल बरं बाई. किती टाइम झाला जाऊन? अहो, आता 10-15 मिनिटं झाली जाऊन तिला. राम राम. अहो तुम्ही कोणाला पाहताय? चंपाला. अरे चंपाती शिरपत बरोबर कवाय गेली आणि तू अजून इकडेच बसलाय. कुठे दिसली तुला? यांटन गेले आज पार अशी. असे मग मी बी इतकं पाहिलं भाऊ तिला त्या शिरप्यासोबत असं हात धरून हो जात एक होती. शिरपे एक तर नानाईकृत आहे मग एक मला बाई माहिती. सुद्धा जोडली नाही त्यांना नाही गावात. नाही नाही नाही, हा? नाही त्याला का तो जाऊ दे, तो नालायक असू दे. या माझी बायको बी अरे पण येईल. तुम्ही बायको कशी काय मोहन हा तिला काहीतरी मोहनी टाकली असेल, तिचे हात पाय मोडीतो आणि त्याचे मोडीतो. तू चांगलं पाय हा काय भोळा माणूस आहे हा. आणि नाही नाही मी आता नाही बेत पाहतो मी. थांब आता का नाही? थांब लय जातो आता. भोळा माणूस आहे बिचारा ना. भोळा आणि आहे. अशी कोणाची बी बायको हा? हा माणूस बाहेर गेलाय दुसऱ्या माणसासंग जावं काय? जाव का. तुला पटत का? मी धडधड पाहिजे ती शिरप्या ओढत येत होता तुला. त्या बाईला अक्कल आहे का? नाही तर काय आता पाहू काय होतंय ते. चला भाऊजी, कुठे मला लवकर दाखवा ना टकीचं घर कुठे आहे ते. ते ना आतून घर लावून गेलं राहते ती आणि तू थकली ना तू नवरा घेऊन आहे ना सिंगल पिक्चर पाहिला चित्रपट पाहिला चित्रपट. अहो पण तिचं घर कुठे मला ते तर सांगा. घर कुठे आहे तिचं? जाय कुठं घरी जाय कुठं. खरंय. मग चला ना. बरं झालं तुम्ही. थांब, थांब. मला काय मारताय? मला काय मारताय तुम्ही? हा? मला मारताय तुम्ही? मला मारताय तुम्ही? त्याच्याबरोबर मला कसं मारताय? काय? त्याच्याबरोबर त्याच्याबरोबर आले? कसं काय? मी त्याच्याबरोबर आले, तुम्ही ठकीत गेल. मला सांगा पहिले अगोदर. हा काय? आणि काटे घेऊन तुम्ही माझ्यावरती दादागिरी करताय का? हा नाही नाही मला याला विचारू दे. तुला कस काय घेऊन आला हा? कसा घेऊन आला? तुला घेऊन कस काय आला? मला कमरेवर घेऊन आला तो, कमरेवर. हा हा? तसं तुम्ही घेतलं ना त्या ठकीला खांद्यावर, तसं त्याने मला कमरेवर घेतलं होतं. बोला तुम्हाला काय बोलायचं. खरं बोलायला लागलं का मग राग येतो माणसाला. काय खरं? हा तू माझ्या बायकोला आणलं का इकडं तिकडं मळेतून? मी काय लागलो मग इथून आणलं. ते तू तेव्हा सिनेमा दाखवायचा सिनेमा तेव्हा. हा सिनेमा दाखवायचा. मला बरं झालं तिथे कळलं. काय कळालं? म्हणलं चला ये नाही, प्रत्यक्षात काय पाहतो. कळालं मला सांग, काय कळालं नाही शिरप्या तुम्हाला? घेऊन गेला म्हणे तुझ्या हा, बायकोला. आणि पुढे काय बोललं? कोणी तुम्हाला सांगितलं शिरपा घेऊन आला ते? म्हणजे गळ्यात गळा घालून गेली. हा गेले. आम्ही चुम्मा चाटी केली, गळ्यात हा. गाळा घातला. तुम्ही घालताय ना तेव्हा त्या ठकीच्या गळ्यामध्ये तसंच केलं मी, समजलं ना? तसंच जास्त केलं. बोलती का वाढवा? मला वाढवा बोलती का? मला हे पण काठी लागली ना तर लक्ष तुम्ही काय करा. नालायकपणा आमच्या प्रपंचात ये ना. नालायकपणा करतो. सोडा बोलत, सोडा. समजलं ना? सोडा बोलत तुम्ही त्याला. हा हा? शिरपा जा तू, होय. जा तू, जा जा. तुला काय वाटतंय रे? काय वाटतं मला? काय वाटतं? तुझे पाय मोडून ठेवील मी. माझे पाय मोडणार आहे. हा? माझे पाय याच्याबरोबर हा, याची म्हणजे- काय काम आहे? म्हणजे मला चांगलं करून ठेवायची आणि त्या ठिकाणी जायचं. मला यायचंच नाही घरी. जा. मी आता त्या शिल्पासोबतच जाणार आहे, समजलं ना? मला नाही यायचं घरी. तुला घरी मी- घरी जा. नाही, मला शिल्पा चांगलं वाटतं. मी शिल्पाकडे जाईन, समजलं ना? हा? तुला आता पांगळा करून ठेवील ना. तुम्हाला जायचं ठिकाणी, तुम्हाला जायचंय ना? हा तिला राशन भरून द्या, तिला जम्पर घेतले, तिला नवाजाची साडी कोण म्हणलं? घेतली. हा कोण कसं म्हणलं? ऐकायची का तुझ्या? मला सगळं माहिती तो बात्रा आहे तो. मला सगळं माहितीये. एक तर माझ्यापेक्षा 10-15 वर्षांनी मोठे तर तुमच्यात मी राहिले. तुला मला नाही चाल राहायचं. घरी चाल. मला यायचं नाही. घरी चाल. मी राहत नाही. मला सोडा पहिले, समजलं ना? चाल.